नमस्कार विद्यार्थी मित्र हो. MPSC समर्पण सोशल जस्टिस या घटकातील आजचा विषय आजचा प्रश्न आहे. सुरू करूयात. एकदा प्रश्न बघूयात आपण नेमका काय म्हणतोय. तर बघा प्रश्न 2021 का 22 साली UPSC ला ऑलरेडी विचारलेला आहे. सो त्या अनुषंगाने तो तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे. पण आता मी डायरेक्ट मराठी वाचतोय त्यामुळे मी जात वरती काही वेळ घालवत नाही. थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे सरकारी वितरण प्रणालीत सुधारणा करणे एक प्रगतिशील पाऊल आहे, परंतु त्यालाही काही मर्यादा आहेत. म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, सो ज्या सर्वसामान्य लोकांना सरकारच्या जे कुठले आर्थिक वगैरे फायदे होतात ते थेट लोकांच्या अकाउंटमध्ये जॅमच्या आधारे, जॅम म्हणजे काय तर जनधन, आधार आणि मोबाईल या तीनही गोष्टी इंटरलिंक करून त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणं, यामुळं लोकांना फायदा झालेला आहे. ते एक प्रगतिशील पाऊल आहे, रिफॉर्मेटिव्ह गोष्ट आहे. अगदी बरोबर आहे. मात्र डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरला काही मर्यादा आहेत. म्हणजे ही जी व्यवस्था आहे हिला काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादेविषयी आपल्याला लिहायचं आहे. सो लक्षात घ्या, प्रश्न वाचता क्षणी तुम्हाला सुचलं पाहिजे की एक थेट लाभ हस्तांतरण योजना ही तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे आणि या योजनेविषयी तुम्ही इंट्रोमध्ये 1-2-3 ओळी लिहू शकता. देन या योजनेचे ही एक प्रगतिशील पाऊल आहे. म्हणजे तुम्हाला बॉडी मधल्या पहिल्या पॅराग्राफ मध्ये या योजनेचे 3-4 फायदे लिहायचे आहे. सोबतच त्यांनी म्हटलं की त्याला मर्यादा पण आहेत. याचा अर्थ कोणकोणत्या या स्कीमच्या मर्यादा आहेत हा तुमचा सेकंड पॅराग्राफ असला पाहिजे बॉडी मधला. आणि देन तुम्ही कन्क्लूड तर नक्की करालच की बाबा हे जी उणिवा आहेत त्या दूर करून जर ती अंमलबजावणी व्यवस्थित केली तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. सो सुरू करूयात. तत्पूर्वी प्रश्नाचा लोकस काय असला पाहिजे, तर प्रश्नाचा लोकस आहे थेट लाभ हस्तांतरण ही व्यवस्था आणि फोकस असा आहे की सरकारी वितरण जी प्रणाली आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे या व्यवस्थेचे म्हणजे. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊयात. नेक्स्ट तुम्ही इंट्रो करू शकता की प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजनेद्वारे लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. लोकांच्या खात्यात सरळ शासकीय सेवांचा जो लाभ आहे तो येत असल्या कारणानं जे मध्यस्थी लोक आहेत त्यांची दुकानं बंद पडली. अदरवाईज म्हणजे दुकानं बंद पडली लिहू नका, तर मध्यस्थांना दूर सारण्यात सरकार यशस्वी झालं. सोबतच तुम्ही असं म्हणा की या स्कीममुळं पारदर्शकता वाढली, भ्रष्टाचार कमी झालेला आहे आणि कल्याणकारी कार्यक्रमांची कार्यक्षमता ही अधिक मजबूतीनं होतंय म्हणजे किंवा वाढलेली आहे, तुम्ही असं म्हणू शकता. चला पुढे आपण जाऊयात. नेक्स्ट आता इंट्रो संपला, जास्त डोकं लावायचं नाही, लगेच बॉडीमध्ये यायचं. बॉडी मधलं तुम्ही पहिलं मुद्दा लिहाल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेचे फायदे. पहिला फायदा काय आहे, पारदर्शकता वाढली आणि कार्यक्षमता वाढली. तुम्ही असं लिहिलं पाहिजे, योजनांची पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढली. खरी गोष्ट आहे, डायरेक्टली सरकारच्या मार्फत पैसा येतोय जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यात, त्यामुळे मध्यस्थांचं ते त्यांना बाजूला सारलं गेलं. कुणाच्या खात्यात किती पैसा जातो आहे ते सरकारला सगळ्या गोष्टी माहिती पडतात. कार्यक्षमता वाढली म्हणजे काय, तर मध्यस्थी बाजूला गेलेत, जो लाभार्थी आहे त्याला त्या पैशांचा वापर जी गोष्ट त्याला करायची आहे त्या गोष्टीसाठी करता येतोय. सो मध्यस्थ बाजूला झालेत, भ्रष्टाचार तर कमी झालाच आहे, नंतर जी पैशांची गळती होती ती कमी झाली. यासाठी तुम्ही जनधन योजनाचा इथं उल्लेख करू शकता म्हणजे. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊयात. नेक्स्ट सशक्तीकरण झालंय. ऑफकोर्स आहे, लोकांच्या हातात पैसा येतोय, लोकांना तो पैसा डिरेक्टली वापरता येतोय. सो लोकांची निर्णय प्रक्रिया अधिक मजबूत झाली, त्यांचं आपण एम्पॉवरमेंट केलं आहे असं म्हणू शकतो. सोबतच महिलांच्या नावे PM योजनेअंतर्गत जी त्यांना एक प्रकार तुम्ही म्हणा की तुम्ही त्यांच्या नावे गॅस कनेक्शन देताय, तर त्यांचं सशक्तीकरण झालं. आर्थिक समावेशन वाढलं, कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट असं बँक खातं ओपन करणं गरजेचं होतं. बँक खातं ओपन करावं लागणं यामुळे त्यांचं आर्थिक सक्षमीकरण झालेलं आपण पाहतो किंवा आर्थिक समावेशन त्यांचं झालेलं आहे. सोबतच सरकारची देखरेख आणि मूल्यमापन करणं फार सोपं झालं, कारण सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या ऑनलाईन झालेल्या आहेत आणि ऑनलाईन झालेल्या गोष्टींमध्ये कुठल्याही प्रकारचं करप्शन करणं हे जरा अवघड होतंय म्हणजे. व्हेरी गुड. सो तुम्ही आता बॉडीतला पहिला पॅराग्राफ लिहिला
ह्या काही योजना आहेत, ज्या योजनांच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या तर्फे लोकांना हेल्प केली जाते. आता आपण लिहूयात की या योजनेमधल्या उणिवा कोणकोणत्या आहेत किंवा मर्यादा कोणत्या आहेत. पहिलं आहे डिजिटल डिवाइड. आजही भारतातल्या ग्रामीण भागामध्ये एक तर लोकांकडे इंटरनेटचं कनेक्शन नाही, असलं तरी लोकांकडे स्मार्टफोन नावाचा प्रकार नाही. त्याच्यामुळं लोक या बँकिंग सेवेचा किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या व्यवस्थेचा फायदा फार चांगल्या प्रकारे घेऊ शकत नाहीत. सोबतच जागरूकतेचा अभाव आहे, कनेक्टिव्हिटी समस्या आहे आणि लाभार्थ्यांची ओळख कशी करावी किंवा यात काही गडबडी तर होत नाही ना, याही गोष्टी संबंधी बरेचसे इश्यूज आहेत. चला पुढचा मुद्दा. नेक्स्ट, बँकिंग पायाभूत सुविधा ग्रामीण भागात किंवा दुर्गम भागात बँकिंग सेवा अजूनही त्या प्रमाणात पोहोचली नसल्या कारणानं आर्थिक समावेशनामध्ये मोठ्या अडचणी तयार होताना तुम्हाला दिसतात. म्हणजे जास्त लिहायचं नाहीये, 10 मार्काला प्रश्न होता आपला. ठीक आहे. ओळख आणि लक्षीकरण म्हणजे एक तर टार्गेट पॉप्युलेशन कोणती आहे किंवा टार्गेट व्यक्ती कोणती आहेत ह्या ओळखायच्या कशा, याबाबत अजूनही एक विशिष्ट अशी नियमावली नाही आणि त्या नियमावलीचं कधी कधी योग्यपणे इम्प्लिमेंटेशन होत नाही. नेक्स्ट, लास्ट आपली अडचण आहे ती म्हणजे प्रशासकीय क्षमता. जे काम 10 लोकांनी केलं पाहिजे त्या ठिकाणी मोजून 5 किंवा 6 प्रशासकीय अधिकारी काम करत असल्या कारणानं ओव्हरबर्डनिंग ऑफ वर्क होतंय. त्यामुळं प्रशासकीय अधिकारी हे खूप सक्षमतेने काम करू शकत नाहीयेत. त्याच्यामुळे ही मग टार्गेटेड लोकांपर्यंत पोहोचणं हे याही स्कीमच्या माध्यमातून शासनाला अवघड जाते. म्हणजे मग तुम्ही आता काय कराल, कन्क्लूड पटकन केलं पाहिजे की हो ही समस्या अत्यंत आहे, ही जी योजना आहे ही अत्यंत फायदेशीर आहे. मात्र या ज्या कुठल्या मर्यादा आहेत त्या मर्यादांचं योग्य निराकरण केलं तर सर्वसमावेशक व्यवस्था बनवणं, सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी व्यवस्था बनवणं हे अधिक शक्य होईल. ज्यामुळे राज्यघटनेचा जो आत्मा आहे त्या आत्म्याचं योग्य अंमलबजावणी होती आहे किंवा त्याचा जो इथॉस आहे तो आपण पाळतो आहे असं म्हटलं जाऊ शकतं. सो फार काही तर अवघड नव्हतं असं मला वाटतं. भेटूयात नेक्स्ट क्वेश्चन वेळी. धन्यवाद.